श्लोक 32. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धितान् सर्वान् एवैज्ञात्वा विमोक्षसे. अर्थ, अशा तऱ्हेचे अनेक यज्ञ ब्रह्माचे मुखात म्हणजे वेदात विस्तारित झालेले आहेत. हे सर्व यज्ञ कर्मापासून होतात. याचे ज्ञान झाल्यास तू मुक्त होशील, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. विवरण. आत्तापर्यंत यज्ञाचे विविध प्रकार आपण पाहिले. अमृत म्हणजे काय तेही समजून घेतले. भगवंत हे सर्व यज्ञ ब्रह्माचे मुखात पसरलेले आहेत असे सांगत आहेत. ब्रह्म म्हणजेच व्याप्त तत्व किंवा सर्वत्र व्यापलेले असे हे तत्व आहे. त्याचे पासून सर्व काही निर्माण झाले. त्याचे शिवाय या जगात दुसरे काहीच नाही. वासुदेव सर्वमिती. म्हणून यज्ञाचे प्रकार कितीही असले तरी ते एका ब्रह्मा वाचून वेगळे नाहीत. ते सर्व दान किंवा हवी त्याचेच मुखात जातात, म्हणजेच ते ब्रह्माला मिळतात. म्हणून यज्ञ करीत राहणे फार महत्त्वाचे आहे. देण्याची क्रिया म्हणजेच कर्म, तेच सर्वश्रेष्ठ यज्ञ कर्म आहे. दुसऱ्याला देणे हा यज्ञ आहे. तो दुसरा कोण, तर तो माणूस अथवा अन्य कोणी प्राणी मात्र असेल. त्यात एकच ब्रह्मतत्व आहे हे जाणून कर्म करायला हवे. 5व्या अध्यायात सांगितलेलं आहे की विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव स्वपाकेच पंडितः समदर्शिना. आणि अशा प्रकारचे जर समदर्शन आपल्याला झाले असेल किंवा आपण जर त्या पद्धतीने आपलं वर्तणूक ठेवली तर त्या सर्व गोष्टी ब्रह्मालाच मिळतात आणि मग ब्रह्म प्रसन्न होते. ते प्रसन्न झाले तरच मुक्ती मिळते. मानवी जीवनाचा तो सर्वश्रेष्ठ असा पुरुषार्थ आहे आणि जो यज्ञानेच प्राप्त होतो. अनेक प्रकारचे यज्ञ ज्ञानाचा मुख्य भाग असलेल्या वेदात सांगितलेले आहेत. वेदांना ब्रह्माचे मुख असे म्हणतात. सर्व यज्ञ कर्माने घडतात. कर्म केले नाही तर यज्ञ घडत नाहीत. हे तत्व ओळखल्यास मनुष्य कर्मप्रवृत्त होतो व त्यामुळेच लहान मोठे सर्व प्रकारचे यज्ञ सिद्ध होतात. या योगाने त्याला ज्ञान प्राप्त होते आणि मग शेवटी मोक्ष मिळतो, म्हणजेच कर्माने मुक्ती प्राप्त होते. इथे आपण थांबूया.